धनम श्रेय परधर्मो भयापह. आपल्या धर्मात मरण आलेलं बरं, पण दुसऱ्याचा धर्म भीतीदायक आहे. परधर्मो भयावह. याचं कारण तुम्हाला सांगतो. आता आपण शेतकरी माणसं आहे. आपल्याला जर म्हटलं कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा, जमेल का? कॉलेजमध्ये शिक्षकांना म्हटलं तुम्ही सीमेवर जाऊन लढा, जमेल का? सीमेवरच्या सैनिकांना म्हणलं तुम्ही पंढरीची वारी करा, जमणार नाही. पंढरीच्या वारकऱ्यांना म्हटलं तुम्ही राजकारण करा, जमणार नाही. ज्ञानेश्वरीच्या साधकाला म्हटलं तुम्ही व्यापार करा, जमणार नाही. हे आताचा झाला स्वधर्म. मग हा स्वधर्म आणि जात कर्मासाठी झालेली आहे, कुणाला कमी जास्त लेखण्यासाठी झाले नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो महाराज, आपण या धर्म मंडपात आलो तर ते कुणीही कमी नाही आणि कुणीही जास्त नाही. सगळे आपण माऊली ज्ञानोबाईंची आणून यायचे, सगळे आपण माऊलींची लेकरं. म्हणून जात पात मतभेद वारकरी संप्रदायामध्ये काहीही नाही. आजशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबाईंनी चोखोबाईंना जातीच्या अभिमानासह अभंग लिहायला लावले. जोहार माय बाप जोहार. काय अभंग आहेत पहा चोखोबाईंचे. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. काय भुललं ती म्हणे लिहायला. नदी डोंगी परी जल नाही डोंगा. काय भुलला वर लिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. काय भुलला वर लिया रंगा. संत श्रेष्ठ सेनानावी महाराजांनी अभंग लिहिले, जातीच्या अभिमानासह अभंग लिहिले. आम्ही वारीक वारीक सखा पांडुरंगा बिन सेना म्हणे तुझा कोण. संत गोरोबा काकांनी अभंग लिहिले. आणि वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत संत सावता महाराजांनी अभंग लिहिले. काय वर्णन केलेलं संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सावता महाराजांचं. सावता सागर प्रेमाचे आगर. माणूस प्रेमाचा आगर असावा बरं का. माणसाकडे प्रेमाचा खजिना असावा. काही लागत नाही मग माणसाचा प्रेमळ स्वभाव असावा आणि वाणी गुढ असावी. सगळं जग आपल्यावर प्रेम करतं. आणि आपल्या वाणीमध्ये गोडवा येण्यासाठी संतांची कृपा लागते. संत शिरोमणी नामदेव महाराज सावता महाराजांचे वर्णन करतात. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला. मानवी जन्मात येऊन आपला जन्म सुफल व्हावा, आपला जन्म सफल व्हावा, हे संतांकडून शिका बरं का. मानवी जन्म खूप अनमोल आहे महाराज. हा जन्म व्यर्थ करू नका. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला. वंश उद्धारीला मायांचा. अजून पुढे जो बोलतो, ज्या काळामध्ये स्त्री शिक्षण नव्हतं, 100 वर्षापूर्वी कल्पना आहे आपल्याला. सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेंना स्त्री शिक्षणासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला. काय विरोध होता त्या काळामध्ये महाराज. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर लोकांनी शेण फेकून मारलं.